हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. पंतप्रधान मोदी मराठवाड्यात दुष्काळ पाहण्यासाठी या. मराठवाड्यात कसा उत्सव सुरू आहे हे पाहावं. उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं. उद्धव ठाकरेंची मागणी. तर बँकेच्या आलेल्या नोटीसची होळी करा. उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन. एरवी रात्री हुडी घालून जाणारे लोक पाहिलेत. त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे जावं. सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला टोला. तुमचे फोटो लावून मदत दिली त्यावेळी कसं चालतं? तुम्ही बिस्किट पुडा तरी दिला का? प्रताप सरनाईकांकडून संजय राऊतांच्या टीकेचा खोचक समाचार. जालन्याच्या मंठा तालुक्यातील शेकडो शेतकरी भोसले जिल्हाधिकारी कार्यालयात सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांकडून चोप. नुकसान भरपाईसाठी सुरू होतं ठिय्या आंदोलन. मराठा आरक्षणाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. अशा प्रकारची कोणतीही याचिका दखलपात्र नाही म्हणत कोर्टानं खडसावलं. मालेगाव खटल्यातील दोषमुक्त प्रसाद पुरोहितांचं प्रमोशन. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आता कर्नल पुरोहित यांनी आपला अधिकृत पदभार स्वीकारला. सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत चांगला निर्णय घेणार. पुढच्या 15 दिवसात बैठक लावणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संपूर्ण महाराष्ट्राची फक्त न्यूज 18 लोकमतलाच पसंती. टीआरपी मध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. दर्जेदार आणि विश्वसनीय बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत. आणि मित्रांनो, आपण बघताय मराठी न्यूज चॅनल, नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि सुरुवात करूयात आता एक क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठवाड्यातली पूर परिस्थिती पाहण्यासाठी येण्याचं आवाहन केलंय. मराठवाड्यात कसा उत्सव सुरू आहे ते पहा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. धाराशिव जिल्ह्यातील पारगाव इथं उद्धव ठाकरेंनी नुकसानीची पाहणी केली. केंद्रानं राज्यातील सरकारला मदत करावी असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. आता प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे. पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे. आता तो जो काही उत्सव बित्सव करतात ना, आहे बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे. पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण देतोय. मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रय पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला करा, ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांना. जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांदा लावून रस्त्यावरती उतरल्या कधी राहणार नाही. पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे. येणार काय वचन? मला एकच वचन पाहिजे. आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही मला. मंजूर आहे? कारण हे बघितल्यानंतर जीव असा कासावीस होतो. घरं उघडी पडतात. घरातला करता कोण मुलगा असेल, पती असेल, वडील असतील, निघून गेल्यानंतर घरांनी करायचं काय? तर कृपा करून खचून जाऊ नका. आत्महत्येचा विचारही मनाला शिवू देऊ नका. आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी तुमची योग्य वेळी येणार कधी का, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाहणार. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कालपासून प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा घोडा करा आणि त्याला कर्जमुक्त करा, ही पहिली मागणी आहे.
सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी की आम्हाला हे सरसकट मिळाले पाहिजे. तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं. शेतीची जमीन खरडून गेलेली आहे की पुन्हा नीट शेती करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहेत. आणि आज जी काय 2.25 कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8.5. आणि आता जे नुकसान झाले पाणी पिकं जी होती ती सडून गेले आणि साफसफाई करायला किती येणार? साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काय सगळी वापरात झालेली ती नीट शेती करण्याचा खर्च, आता शेतकरी पुन्हा उभा राहणार त्या स्वतःच्या पायावर. आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत. या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या. सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे ज्या आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा. आता सगळे आज त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत, पण जर का या नोटिसा बँकेने थांबवल्या नाहीत तर एक या नोटिसांची होळी करावी लागेल. यांच्या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण पाठवू. फक्त तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टोला लगावलाय. शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू. विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे. पण पूर परिस्थितीची पाहणी, फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे. फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे.